झाला तर आपल्याला काही फरक पडत नाही, पण तरी आपण बघू. ठीक आहे. आता थोडंसं भजन करू आप्पाजी आणि त्यानंतर आपण विराम घेऊ. ठीक आहे, चला. ज्यांच्या दरबारामध्ये आपण बसलो आहे त्यांचंच भजन करूया. सगळेजण डोळे बंद करा आणि मस्त तल्लीन होऊन भजन करायचं आहे. माझ्या मागे म्हणायचं आहे श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.